हे हरणाचं पार्क आहे। आम्ही मथुरेत आलेलो आहोत। रस्त्यानं दुकान आहेत। हरणांना मैद्यापासून बनवलेले पदार्थ, कच्चं पीठ वगैरे खाऊ घालू नका म्हणून बोर्ड लागलेला आहे। चला, खूप वेळेस श्रीकृष्णाचं कर्मभूमी जन्मस्थान मथुरेत दाखवणार आहोत। थोडं पहा। मी मथुरेत आलेलो आहोत। मथुरेमध्ये स्नान वगैरे केलेलं आहे। यमुना घाट इथं नंद भवनकडे चाललेलो आहोत। जिथं भगवान कृष्ण जन्माल्याबरोबर नंदराजाच्या घरी वास्तव्यात होते, ज्याला आपण भगवंताचं जन्मस्थान म्हणतो। गणेशाचं त्यावेळी कसं टुमदार गोकुळ असेल, बांधकाम पक्की नसतील। 5400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। छपराची लाकडाची घरं असतील, कौलाराची घरं असतील, आता अशी पक्की तसं एक घर दिसते बस सारवलेलं शेणानं। कृष्णाची मावशी तिचं घर आहे आणि पुटनाला इथं मोक्ष दिला होता। गाय दिसतेत। अजून खूप मोठं पटांगण आहे इथं, गाय वगैरे पाळतात लोक। हे जुनं गोकुळ, हे श्री लक्ष्मीनारायणाचं मंदिर सुद्धा आहे इथं। हे जन्मस्थळी आलेलो आहेत। मध्ये फोटो काढून देतील वाटत नाही।
इथून काढ हे नंदबाबाचं घर आहे. चौकोनी 84 खांबा मंदिर मंदिराचं आहे सगळं. त्यांच्याकडं नंदबाबाकडं 9 लाख गाया होत्या म्हणतात. पाठीमागं खूप पटांगण आहे, खूप मोठी जागा आहे. तर फरशा लावलेल्या आहेत. काय दान देणाऱ्यांचे नाव आहेत त्याच्यावर. तर गर्भगृह मंदिर आहे. खूप मोठा इतिहास आहे भगवान श्रीकृष्णाचा. चला पुढे मथुरेला जाऊ. समोर जे आहे दाऊजी रेवती मंदिर, 84 खांब. इथं महादेवाचं मंदिर आहे. इकडं यशोदा भुवन आहे पलीकडं. काही हे असो, फक्त आनंद या गोष्टीचा आहे. त्या काळी हे बांधकाम असेल नसेल, परंतु जागा मात्र तीच आहे आणि ह्याच भूमीवर भगवंताचे पाय लागलेले आहेत. पिंपळाचं झाड आहे. भगवंतांना गीतेत सांगितलेले आहे, मला सर्वात प्रिय पिंपळाचं झाड आहे. श्री जय गोपाल लालजी मंदिर प्रवेशद्वार. गोकुळ मथुरा. मथुरा आणि गोकुळ स्थान जवळपास एकाच याच्यात आहे. श्री नंद व यशोदा महल सेवा ट्रस्ट नंद चौक गोकुळ. हे नंदबाबाचा राजवाडा आहे. तेव्हा नंदबाबा आणि यशोदा मैया यांचा हा राजवाडा आहे. मथुरेत राहायला आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजवाडा होता. तिथं गोकुळातही होतं. नंदबाबाचं घर आहे हे. याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर मथुरेतून या ठिकाणी आणलं होतं. या अगोदर पाहिलेलं 84 खांबी मंदिर जे आहे ते भगवान शिवशंकराचं मंदिर आहे. ते इथं पुजारीने सांगितलं इथं नंदबाबा आणि यशोदा मैया राहत होते. त्यांची ही वास्तू आहे.
गाव आहे डोंगरात शेली काय